हॅलो. कुठून आलीस तू? देवगडातून आली आहे मी. अच्छा. आणि देवगड वरून तू ठाणेकरांसाठी स्पेशल असं काय घेऊन आलीस? मी मातीची चूल आणली आहे. अरे जसं बाप. तुम्हाला माहितीच आहे आता गॅस काय झालंय ते हल्ली हो हो मिळतच हो. नाहीयेत. म्हणून तू आमच्यासाठी चूल घेऊन आलीस हो ना ठाणेकरांसाठी. हो. अच्छा. कितीला मिळेल ती? 750 रुपीजला मिळेल. अच्छा 750 ना. हे दोनच साईज आहेत ना याच्यामध्ये? हो, ही एकच साईज आहे, एकच 2 साईज. पीसेस हा, आहेत. 2 पीस. हा. आणि हे खलबत्ते? हे खलबत्ता मोठा जो आहे तो 450चा आहे आणि जो छोटा आहे तो 200 रुपीजचा आहे. अच्छा. ठाणेकरांचा खूप छान विचार केलायस तू. चालेल. ओले काजू पण मिळतात ना तुझ्याकडे? हो, 350 ग्राम आहे हे हा. 500 रुपीजचा आणि हे 300 ग्राम आहे 400 रुपीजचा. अच्छा. मसाले पण आहेत तुझ्याकडे, हो हळद वगैरे. आणि मेन म्हणजे तू गावाकडून म्हणजे गावाकडून तू अंडी पण घेऊन आलीस हो, असं गावठी समजलं अंडी मला. आणली आहेत मी. अच्छा. गावठी 80 अंडी. रुपीजचे आहेत हे 6 अंडी. अच्छा. 6 अंडी 80 रुपीज ना? हां. अच्छा. आणि तुझ्या या स्टॉलवरती स्पेशल हळद मिळते असं समजलं मला. हो. तर एस त्याच्याविषयी. SK4 हळद मिळते आमच्याकडे. हां. जे सचिन कारेकर आहेत चिपळूणचे, त्यांना ह्याच्यासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला हे हळद डेव्हलप करण्यासाठी. अच्छा. दाखवशील ती हळद मला? हो. मस्त प्युअर आणि कलर पण छान हो. आहे. आंबे हळद पण मिळते तुझ्याकडे? हो, आंबे हळद पण आहे. आंबे हळद कितीला मिळते? हे आहे 49 रुपीजचं 12 ग्राम. तुझं ऑनलाईन वगैरे काय आहे? सेल वगैरे नाही, करतेस तू? ऑनलाईन नाहीये सध्या.